सबंध महाराष्ट्राच्या नजरा खिळून असलेले मंत्री राजवीर सूर्यवंशी आणि सिने अभिनेत्री शोना यांच्यातलं बहुचर्चित प्रेम प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावरती पोहोचलेलं आहे। आता थोड्याच वेळात मिस शोना या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत। तेव्हा काय होणार राजवीर सूर्यवंशी आणि शोनाच्या नात्याचं? राजवीर सूर्यवंशी करणार आज शोनाशी लग्न की होणार शोनाच्या स्वप्नांचा भंग? आमचा हा स्पेशल शो पाहायला विसरू नका झलक टीव्ही। दीपे, आज बघ सगळ्यांची मस्ती कशी उतरते ती। त्या वीरूचं मंत्रीपद जाणार, त्या पियूचा माज उतरणार आणि ती शोनाचा तर पद्धतशीर कार्यक्रम करणार आहे मी, तू बघच। पण काकी, ती शोना ह्या घरात लगीन होऊन येणार म्हणजे तीच ह्या घराची कारभार व्हायला बघणार ना, हे लक्षात येतंय का तुमच्या? हा नाही बाबा, त्या पियूनी परवडल्या, पण ती शोना नको, लय माजरडी येते। आणि काकी, जर शोना आणि वीरूबाईने लग्न केलं तर त्यांचं पद कसं जाईल? म्हणजे पद जाऊ नये म्हणून ते दोघं लग्न करतात ना। बघा बाया, शोना ह्या घरात आली ना तर तुमचंच काय खरं नाही। असं कसं खरं नाही? आता तू बघच मी काय करते ते। वीरू भैया, ओ वीरू भैया, वीरू भैया बाहेर या तुम्ही। वीरू भैया, ओ वीरू भैया, या बाहेर या। बोला की। अहो वीरू भैया, काय बोलायचं आम्ही? लहान तोंडीन मोठा घास घेतो बघा। माझी तुम्हाला एक विनंती आहे, पाया पडतो मी तुमच्या, पण पिओनीला सोडून तुम्ही दुसरं लग्न करू नका। हो, हे काय करताय तुम्ही? वीरू भैया, पिओनीसारखं दुसरं कुणी हुडकून सापडायचं नाही हो। ते आल्यापासून तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं सोनं झालंय हो। तेव्हा त्यांना असं सोडू नका हो। पिवणी, बरं झालं तुम्ही आलासा। काय चाललंय हे सगळं? का करताय तुम्ही असं? हो, अव विठ्ठल रुक्माईचा जोडा आहे तुमचा, त्याला कोणाची नजर लागली काय माहित। पिऊबाईनी, तुम्ही तरी सांगा की वीरूबाई असनी, अहो इथल्या कारभारीन तुम्हीच पाहिजे आम्हाला। आम्ही हात जोडतो तुमच्या पुढं। होय, आम्हाला तुम्हीच कारभारी पाहिजे। होय, आम्हाला तुम्हीच कारभारीण पाहिजे। अहो शांत व्हा तुम्ही। हे बघा, मला कळतंय तुमचं प्रेम, पण माझा निर्णय झालाय आणि तो मी नाही बदलू शकत। वीरू, प्रेस कॉन्फरन्स लवकरच सुरू होईल, तुझी तयारी झाली आहे ना? सुनंदा, अगं खुशाल पाणी पीत बसलीस इथं। नाही, एवढी शांत कशी काय राहू शकतीस तू? काय झालं? काय झालं? अगं काय झालं हे ऐकलंस ना? पायाखालची जमीन सरकल। तुझी सून आपल्या वीरूचं लगीन त्या शोनावर लावून द्यायला निघालीये। काय? नाही, मी असं काय सुधी खून देणार नाही। मी समजावत तिला। पियू, ए पियू, आई, अहो काय करताय तुम्ही? हे तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं ना, बेडवरनं कशाला उठायचं? चला बरं। ए, राहू दे तुझी कोरडी माया। अगं एवढीच काळजी असती ना तर हिच्या लेकाचं लगीन दुसऱ्यावर असं लावायला निघाली नसतीस। पियू, अगं काय ऐकते ग मी? हा, काय चाललंय समजा घरात?
अगं तुझ्या लेकानं आणि सुननं तमाशा लावलाय. एवढं मानानं हिचं लगीन लावून हिला घरात आणली, सून म्हणून सन्मानानं वागवली, हिच्या बापाबरोबर दुश्मनी घेतली. ते कशासाठी? हा, ह्याच्यासाठी वय? अगं लगीन म्हणजे काय भावला भावलीचा खेळ वाटला काय तुला? आज एकाशी तर उद्या दुसऱ्याशी डाव मांडला. ते काही नाही, हे लगीन मी होऊ द्यायची नाही म्हणजे नाही. पियू पुरी, तू तुझा निर्णय माग घे. अगं मला ठाव आहे इरू चुकलाय म्हणून, पण असं करू नकोस. मी हात जोडते, अगं पाया पडेल तुझ्या. आई काय करताय तुम्ही हे? पियू, मला वचन दे, तू शोनाचं आणि इरूचं लगीन नाही लावून देणार म्हणून वचन दे मला. मी तुम्हाला वचन देते, या घरात सगळं नीट हो. तुम्ही आराम करा आई आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आलेच मी. ही पियू खरोखरच विरूचं आणि शोनाचं लग्न लावून द्यायला निघाले का काय? नाही 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 नाही, मला हे काही करून रोकायलाच पाहिजे. नाहीतर सत्ता पण गेली आणि प्रॉपर्टी पण गेली अशी अवस्था व्हायची माझी. हे बघ, ह्यातली कोणती पत्रिका छापूयात? ही गोल्ड प्लेटेड, ही डायमंड बॉर्डर वाली छान आहे, ही करूया. शोना, तुला खरंच वाटतं तुझं आणि राजवीरचं लग्न होईल? ऑफकोर्स. ओ कम ऑन गंगा, काल पियू काय म्हणाली ऐकलं नाहीस का तू? तीच आता आमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. अगं ती म्हणाली, पण राजवीरचं काय? तो तयार होईल या लग्नाला? त्याला तयार व्हावंच लागेल. बाय द वे, मी ना जस्ट फ्यू मिनिट्स बिफोर त्या दोघांच्या रूम बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकून आली. आणि पियू खोटं नाही बोलत आहे. शी इज ऍक्च्युली पॉझिटिव्ह फॉर आवर मॅरेज. आता माझं राजवीरजींशी लग्न होणं कोणीच थांबवू शकत नाही, कोणीच नाही. पण तू कोणाचा तरी संसार मोडून स्वतःचा संसार थाटतीयस शोना. अशाने तुझाही संसार फार काळ टिकणार नाही, लक्षात ठेव. हो प्लीज स्टॉप इट यार. संसार व्यवसार, आय एम नॉट इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दॅट. मला फक्त पैसा पाहिजे, मज्जा करायची. अगं मग त्याच्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य का बर्बाद करतेस? तुझंही कधीच चांगलं होणार नाही. तुला सांगितलंय तेवढंच करायचं. मला अक्कल शिकवायला जायचं नाही, कळलं? चल, आपल्याला प्रेस कॉन्फरन्सला जायचंय ना? पत्रकार वाट बघतायत माझी. चला. पांडुरंगा, मोठे मोठे, हो तुम्ही कुठे चाललाय? अगं मला इरूशी बोलायचंय, त्याला सांगायचं हे लगीन करू नकोस म्हणून. मला जाऊ दे. मोठे, तुमची तब्येत बरी नाही, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही चला बघू, आराम करा, चला. अगं घरात एवढं समजत चाललंय या, आणि कसला का आराम करू? इथं माझ्या लेकराचा संसार सुटायची वेळ आली. कसला आराम करू? निशा, तू पिऊला बघितलंस का? अगं मला तिच्या संग बोलायचंय का? पियू नाही हो, मी मग आजपासून तिला कुठंच बघितलं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा. चला मी बघते तिला, तुम्ही चला बघू. तुम्ही थांब. पियूला कुठं बघितलं का? नाही हो, सकाळपासून घरातच दिसलं नाही. ती घरात नाही? मग कुठे गेली ती? हा निशा वहिनी, ते पत्रकार येतात बघा, लय प्रश्न विचारते. ती उत्तर बी द्यायला लागतात. कसली काय म्हणते? प्रेस कॉन्फरन्स. हा प्रेस कॉन्फरन्स, त्यालाच गेले असतली. हा का? मोठे
यू मे स्पीक नाव. मंत्री साहेब, तुमची लग्नाची बायको असताना तुमचं मिस सोना बरोबर अफेअर आहे. यामुळे तुमची स्वच्छ प्रतिमेला डाग पडलाय असं वाटत नाही का? लोक तुम्हाला स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून ओळखतात. माझे राजवीरजी मिरर सारखे स्वच्छ आहेत. माझं कोणीच नाहीये, म्हणून तर त्यांनी माझी जबाबदारी घेतली. पण मग तुमच्या पोटात यांचं बाळ वाढते ही बातमी खरी आहे का? ईशा, ऍक्च्युली हो, आम्ही बराच काळ लिव्ह इन मध्ये राहत होतो. त्यामुळे आधी प्रेम झालं आणि मग हे सगळं. पण राजवीरजी अजिबात खोटारडे आणि फसवे नाही आहेत. हा, चला चला की. अगं कुठे आणलंस ना बघा. अहो ती वीरूबाईंची प्रेस कॉन्फरन्स चालली आहे. अगं ती विरूची आहे, माझी थोडी आहे. चल मला जाऊ दे. अहो काकी, अहो ती शोना आणि वीरूबाईचं लग्न होणार आहे का नाही त्याची आई. आणि ती पिऊवणीने बघा चॅलेंज दिलेलं. बघूया तरी काय होतंय. थांबा. ह्या सगळ्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत ते. आणि म्हणूनच आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहोत. हो की नाही राजवीरजी? ते अजन्मात तरी शक्य नाही. जोवर मी जिवंत आहे ना तोवर वीरूनं तुझ्याशी लग्न करणं शक्यच नाही. पण पियूताई, तुम्हीच यांच्या लग्नाला परमिशन दिली असं कळलंय आम्हाला. हे खरं आहे का? नाही, ती परवानगी नव्हती. ते फक्त हिला बेसावत करण्यासाठी आणि हिचा खरा चेहरा जगापुढे आणण्यासाठी केलेला माझा प्लॅन होता. हे खोटं बोलते. हिला वीरूकडनं कुठलंही मूल राहिलेलं नाही. मला तुम्हाला हे सगळं आत्ताच सांगणं खूप गरजेचं आहे. राजवीरजी, हे ऐकल्यानंतर तुमच्या हेडवरचं स्काय आणि पायाखालची जमीन सरकेल. आय एम प्रेग्नंट. तुमचं, दादासाहेबांचं, सूर्यवंशी कुटुंबाचं नाव तुम्ही धुळीला मिळवायचं की मला इथं ठेवून ते राखायचं. आणखी एक, पियू आणि माझ्यात तुम्ही फक्त मलाच निवडायचं. माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते पुरावे सगळ्यांसमोर सादर करू शकते. राजवीरजी, अहो सांगा तुमच्या बायकोला, नाहीतर इथं ना सगळ्यांसमोर इज्जत जाईल. तुम्हाला पक्षातून काढून टाकतील.
तुमचं सरकार पडेल, लोकांच्या नजरेतून पडाल तुम्ही. हे बास, हा बास झाली भीती दाखवणं. अजून किती दिवस भीती दाखवणार आहेस? आणि कशाच्या जीवावर ब्लॅकमेल करतेस ग? बोल, काय पुरावा आहे तुझ्याकडं? हे पुरावे आहेत माझ्याकडे, बघा. या रिपोर्ट्स वरून तरी शोनाजी प्रेग्नंट आहे हे सिद्ध होते. बरोबर आहे तुमचं. अहो, वीरूला बी असंच वाटलं होतं. त्यानं बी डोळे झाकून या रिपोर्टवर विश्वास ठेवला होता आणि ह्याचाच हिने गैरफायदा घेतला. म्हणजे हे रिपोर्ट खोटे आहेत.